एकत्रपणे हे संदेश ऐकले पाहिजेत आणि आरोग्य सल्ल्यांवर आपापसात चर्चा केली पाहिजे. आरोग्य संबंधित निर्णय एकत्रपणे घेतले पाहिजे. शेवटी जेव्हा मुद्दा आई आणि बाळाच्या आरोग्यासंबंधी असतो तेव्हा याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने उचलणे आवश्यक असते. या सेवेअंतर्गत नोंद केलेल्या फोनवर दर आठवड्याला एक कॉल येईल. आम्हाला हे माहीत असल्याने की गर्भवती महिलेला कितवा महिना आहे किंवा नवजात बाळ किती महिन्याचे आहे, आम्ही त्यानुसार दर आठवड्याला आई आणि बाळाच्या आरोग्यासंबंधित संदेश पाठवत असतो. तर अशा प्रकारे किलकारी बनते एक पक्की साथीदार जी काळजी करते गर्भवती महिलेची आणि नवजात बाळाचीही. मी जो काही संदेश देते त्याचा उद्देश हा आहे की महिला आणि त्यांच्या कुटुंबाला गर्भावस्था, आई आणि बाळाच्या आरोग्यासंबंधी एकदम योग्य आणि अचूक माहिती मिळावी. मग झालं ना माहित की कुटुंबांसाठी किलकारी सेवा त्यांच्या मोबाईलवर सुरू करणे किती आवश्यक आहे, जेणेकरून दर आठवड्याला ते हे संदेश ऐकू शकतील. फक्त म्हणूनच ही आवश्यक सेवा कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आपण 3 महत्त्वपूर्ण कामे करून आम्हाला मदत करू शकता. पहिली मदत तर आपण ही करू शकता की महिलांची गर्भावस्था आणि बाळांच्या जन्माची नोंदणी योग्य वेळेवर करू शकता. यामुळे सगळी माहिती सरकारी सिस्टीमवर योग्य वेळी जमा होईल आणि किलकारी सेवा महिलांच्या मोबाईलवर योग्य वेळी सुरू होऊ शकेल. यासाठी त्या महिलेने आपणास योग्य तो मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. नाहीतर